स्वागत आहे रंजना किचनमध्ये। पहा, आपल्याला एक मस्त रेसिपी बनवायची आहे मुळ्यापासून। पहा, मुळा घेतलेला आहे आणि बाजारातनं हिरवागार अशी भाजी आहे मुळ्याला आणि सफेद मस्त मुळा कवळे पण आहेत। अशी त्याच्यापासून आपल्याला एक रेसिपी बनवायची आहे। मुळा हा खायला खूपच छान लागतो आणि त्याचं सॅलड किंवा असं काही पण पदार्थ खूप सुंदर होतात। आता स्वच्छ धुवून घेतलेला आहे मुळा आणि छान असं आपल्याला मुळे कापून घ्यायचेत आणि भाजी बाजूला करून घ्यायचे। आणि मुळे कापल्यानंतर आपल्याला भाजी ही छान अशी स्वच्छ धुवून तर घेतलेलीच आहे, पण त्याचे मोठी मोठी देठ आहे ती कापून घ्यायचेत आपल्याला। आणि पानं, कोवळी पानं अशी बारीक बारीक कापून घ्यायचं आहे। पहा, मुळ्या खाल्ल्याने आपल्याला छान, मुळ्यामध्ये पोटॅशियम असतं आणि आपल्याला रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मुळा हा छान उपयोगी असतो। म्हणून आपण हिवाळ्यामध्ये मुळा खाल्ल्याला चांगला असतो। आता गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे, त्याच्यात 1 ग्लासभर पाणी टाकलेलं आहे। पाणी असं छान उकळून घ्यायचं आहे आपल्याला आणि मुळा कापून घेते। पहा, मी असे मोठे मोठे तुकडे करायचे, जास्त बारीक करायचे नाही। मुळ्याचे तुकडे ते आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे। पाण्यामध्ये गरम झालेलं उकळलेलं पाणी आहे, गरम होत आहे आणि तुकडे मोठे मोठे ठेवले तरी चालेल, बारीक करायची काही गरज नाही आपल्याला। फक्त मुळा त्याच्यामध्ये पाण्यामध्ये उकळून घ्यायचा आहे। उकळल्याने त्याचा उग्रट वास आणि थोडासा तिखटपणा असतो तो थोडा कमी होतो आणि आपल्याला छानपैकी मुळा रेसिपी बनवण्याला उपयोगी पडेल। असं सगळं मी घालून घेते आणि आणखीन एक पदार्थ घालायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला। मी घेणार आहे 2 कांदे घेणार आहेत। पहिलं मी मीठ घालून घेते थोडंसं, त्याच्यासाठी मुळ्याला चांगली चव येते। आणि 2 कांदे घेतलेले आहेत, ते सुद्धा आपल्याला मोठे मोठे असे कापून त्याच्यात टाकायचे आहेत, सोलून घेतलेत आणि मस्त त्याचासुद्धा स्वाद मुळ्याबरोबर छान आपल्याला मिळणार आहे। मुळा हा खायला खूपच छान लागतो आणि त्याला भाजीही त्याची तेवढीच अप्रतिम असते, तीसुद्धा आपल्याला घालून घ्यायचे आणि पाण्यामध्ये नरम होईल ती छान असे उकळत्या पाण्यामध्ये। पहा, आपल्याला छान असं हलवून घ्यायचं आहे। जास्त मी पाणी घातलेलं नाही आहे, फक्त आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये असं नरम करून घ्यायचं आहे, जास्त शिजवायचं नाही। आता 4-5 मी मिरच्या घेतल्यात, लसूण कांडे घेतल्यात, अद्रक घेतल्यात, मिक्सर लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि ते सुद्धा थंड करून आपल्याला ह्याच्यात घालून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये। असं गाळून घ्यायचं आहे, झाऱ्याने घ्यायचं आहे, म्हणजे पाणी खाली राहील आणि आपल्याला मुळा आणि भाजी, कांदा ते सगळं भेटेल। पहा, त्याचा किती मस्त जुळतंय गाण्यासारखं मुळा कांदा भाजी। अशी आपल्याला रेसिपी बनवायची आहे, खूप सुंदर होणारी आहे। आता मी मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलेलं आहे, त्याच्यात आपल्याला छानसं जिरं 1 चमचा घालायचं आहे। जिरं घातल्याने त्याचा स्वाद तर अप्रतिम येतोच आणि खायलाही खमंग लागतं ते। आता मीठ घालून घेते थोडंसं चवीनुसार, मी फक्त उकळायला घातलं होतं, आता आपल्याला वाटायलासुद्धा घालायचं आहे, म्हणजे छान मिरचीमध्ये ते चवी येईल त्याची मिठाची। आता ताट घेतलेलं आहे एक, त्याच्यात 2 वाट्या मी ज्वारीचं पीठ घालून घेणार आहे। आपल्याला ज्वारीच्या पिठापासून आणि 2 चमचे मोठे असे बेसन पीठ घालून घेणार आहे। ज्वारीचं पीठ आणि बेसन पीठ असं ह्या दोन्ही पिठांपासून आपल्याला एक रेसिपी बनवायची आहे। खूप छान लागते, कारण ज्वारीचं पीठ हेल्दी असतं, पचायला बी लवकर पचतं आणि मुळ्यानीसुद्धा आपलं पचनक्रिया चांगली होत असते। हृदयविकाराला वगैरे किंवा अपचन झालं असलं तर मुळा खाल्ला तरी पण ते छान पचन होतं। असं रेसिपी बनवायची आहे, छान खमंग आणि शरीरासाठी उपयोगी, सगळ्यांना आवडणारी। असं पीठ असं मळून घ्यायचं आहे आपल्याला, जास्त त्याच्यामध्ये आपल्याला दुसरं काही घालायचं नाही आहे, एवढंच घालून छान पीठ मळून घ्यायचं आहे। आणि आपल्याला मिक्सरमध्ये
थोडा आता मी ओवा घालून घेते कारण ओव्याचा स्वाद त्याच्यात खूप छान येतो. आणि तेल घालते थोडं मोहन येण्यासाठी, म्हणजे आपलं पीठ छान मळून होईल. ते पिठाला चांगलं मोहन लागल्यानंतर खुसखुशीत असं तो पदार्थ होईल. आता सगळं मिक्सरच्या भांड्यामधलं आहे मिश्रण ते आपल्याला ओतून घ्यायचं आहे आणि छान असं पीठ मऊ लुसलुशीत मळून घ्यायचं आहे. आपण भाकरीला मळतो तसंच पीठ मळून घ्यायचं आहे. जास्त कडक किंवा असं पातळ मळायचं नाही. छान असं मळून घ्यायचं आहे आपल्याला. पहा आता सुंदर तर होणारच आहे. मळून झालेलं आहे आणि आपण त्याला 15 मिनटं रेस्ट करायला ठेवू. त्याच्यावरती छान झाकणही ठेवून घेऊ, म्हणजे ते त्याच्यात सगळं आपण मुळ्या किंवा आपण पदार्थ घातले ते छान त्याचा स्वाद त्याच्यात पिठामध्ये उतरेल आणि आपल्याला खमंग पदार्थ खायला भेटेल. आता मी कपडा घेतलेला आहे, पोळपाटावर ठेवलेला आहे, पाण्याने ओला केला आहे, गोळा करून घेतलेला आहे पिठाचं. 15 मिनटं झालेली आहेत आपली आणि तवाही तापायला ठेवलेला आहे. आता थापून घ्यायचं आहे आपल्याला. छान असं थालपीठं थापून घ्यायचे. थालपीठ करायचं आहे आपल्याला. मुळ्याचे थालीपीठं किंवा पराठे असं सगळं बनवून आपण मुळा खाऊ शकतो, कारण नुसता सॅलड खायला बी कंटाळा येतो. म्हणून आता आपल्याला मुळ्याचा थालपीठ करून घ्यायचं, तेही ज्वारीच्या पिठापासून. आता तव्यावर छान आपण असं तेल घालून घेतलेलं आहे. तवा गरम झालेला आहे. पहा पटकनी त्या कपड्याला सोडतं आहे. असं आपण पाणी लावलं होतं कपड्याला ना, म्हणून ते पीठ पटकन सोडतं. आणि मध्ये होल घालून घ्यायचं आहे. याच्यासाठी घ्यायचं आहे कारण तेल आजूबाजूने सोडलं का ते खमंग खरपूस भाजून होईल. आता आपण ना त्याच्यावर झाकण ठेवून घेतलं आहे. त्या झाकणाने त्याला छान वाफ बसेल आणि आपलं खरपूस असं भाजायला मदत होईल लवकर. पहा ज्वारीचं पीठ आहे, कारण गव्हाचं पीठ पटकन भाजलं जातं, ज्वारीचं पीठ पटकन भाजलं जात नाही. म्हणून आपल्याला असं झाकण ठेवून घेतलं का सुंदर असं खरपूस आपला थालीपीठ भाजून होईल. दोन्ही बाजूनं छान असं आपण तेल लावून घेतलेलं आहे आणि आपण आता दुसराही छान आपण थालीपीठ घालून घेऊ. असे सगळे आपल्याला करून घ्यायचे आहे सुंदररित्या. पहा आता होलमध्ये घालून घेऊ परत आणि छान तेल त्याच्यावरती फिरवून घेऊ, म्हणजे खमंग खरपूस हाही आपला थालीपीठ होईल. असं पहा करून. तुम्हाला आवडलं तर रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका मैत्रिणींनो. छान पदार्थ होणार आहे, खमंग खुसखुशीत आणि रुचकर आणि चविष्ट. पहा दिसायला तर सुंदर दिसतो आणि खरपूस भाजल्यानंतर त्याची चव पण इतकी अप्रतिम लागते, छानच लागते. आणि मुळा हा हिवाळ्यामध्ये इतका सुंदर येतो, ताजा ताजा आपल्या डोळ्यात बसण्यासारखा. असं वाटतं मुळा घ्यावा आणि त्याच्यापासून काय काय पदार्थ बनवावा. तूप लावून घेतलेलं आहे, छान खमंग तूप. वरून तुपाची मस्त घोळवलेला आहे. तुम्ही बटरही लावू शकता, तूपही लावू शकता, लोण्याचा गोळाही लावू शकता. असं हा खमंग थालीपीठ होणार आहे आपलं. छान खरपूस भाजून झालेला आहे. आता आपण वाढून घेऊ. पहा छान असं वाढून घ्यायचं आहे आपल्याला. किती खमंग झालेलं आहे पहा. आणि आता आपण व्यवस्थित त्याला सगळ्या बाजूनी भाजल्यानंतर सगळे पराठे किंवा थालीपीठ आपण करून घेऊ आणि वाढून घेऊ. पाहू शकता किती नरम आणि खुसखुशीत असे आणि चविष्ट असे झालेले आहे. आणि ज्वारीच्या पिठापासून ज्वारी मस्त लागणार आहे. खूप सुंदर होतात हे पराठे. आपण वाढून घेतलेलं आहे. पहा मी पराठा तुम्हाला किंवा थालीपीठ असं खमंग झालेलं आहे ते खाऊन दाखवते. आपल्याला दही घेतलं आहे आणि चटणी घेतली.